राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. ते एक पिक्चरमधला डायलॉग आहे, बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. तुम्ही म्हणाल की आज अचानक असं कशी काय सुरुवात केली. विषय फार गंभीर आहे. ज्या केससाठी, ज्या घटनेसाठी अख्खा महाराष्ट्र हळहळला, महाराष्ट्राच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले ज्यावेळेला स्वर्गीय संतोषांना देशमुखांचे फोटो हे व्हायरल झाले. असा या राज्यातला कुठलाही व्यक्ती नसेल ज्याच्यामध्ये माणुसकी जिवंत असेल आणि ते फोटो पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं नसेल. इतकी वाईट घटना घडलेली, इतकी अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली असताना ज्या मारेकऱ्यांनी संतोषांना देशमुखांची हत्या केली ते मारेकरी म्हणजे त्यातला आणखी एक मारेकरी कृष्णा आंधळे अजूनपर्यंत पोलिसांना सापडलेला नाही आहे. ही गोष्ट तर आहेच. त्यापेक्षाही भयानक गोष्ट अशी आता समोर येते की बघा, एखादा त्या संतोषांना देशमुखांच्या परिवाराला किंवा त्यांना न्याय देणारा एखादा व्यक्ती जर फुटला किंवा त्यांनी जर गद्दारी केली तर आपण समजू शकतो की चला, त्यांचा ते धंदा होता राजकारणाचा, राजकारण करायचं आणि कुठल्या ना कुठल्या पक्षाकडून पैसे घ्यायचे आणि आपली पोळी भाजून घ्यायची. पण जर ज्यांच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली, रडले, त्या व्यक्तीवरच जर अशा प्रकारचे आरोप झाले किंवा ती व्यक्तीच जर अशी गद्दार झाली आणि दुश्मनांना जाऊन मिळाली तर तुम्हाला कसं वाटेल. मी अत्यंत जाणीवपूर्वक बोलतो आहे. जे धनंजय देशमुख आहेत, संतोषांना देशमुख यांचे बंधू, यांच्यावरती मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आरोप केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की धनंजय देशमुख आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा एक प्रतिनिधी, एक एजंट म्हणू माझ्या भाषेमध्ये, ह्या एजंटनी आणि धनंजय देशमुखांनी अंधारामध्ये जाऊन एक मीटिंग केली आणि त्या मीटिंगमध्ये जे मोठे मोठे मासे गळाला लागणार होते ते मासे कसे आपल्याला साईडला करता येतील आणि या माशांवरती जे सापडलेले मासे, त्या माशांवरती कशा प्रकारे आपण कडक कारवाई करू, ह्याच्यामध्ये मीटिंग झाली. म्हणजे विषय फार गंभीर आहे. मी तुम्हाला ओपन बोलतो, मी काही कोड्यातलं वगैरे बोलत बसत नाही. साधी सिंपल गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांचा एक एजंट किंवा एक प्रतिनिधी जो अचानक धनंजय देशमुख यांच्या परिवाराच्या जवळ आला. खरं तर त्या व्यक्तीचे मनापासून धन्यवादही या गोष्टीसाठी द्यावे लागतील की सभागृहामधली जी काही बाजू उचलून धरायची होती ती त्या व्यक्तीने अत्यंत स्पष्टपणे, प्रामाणिकपणे उचलून धरली आणि सभागृहामध्ये हा विषय उचलून धरल्यामुळे पूर्ण राज्याला हा विषय समजला. तो व्यक्ती म्हणजे सुरेश धस. सुरेश धसांचं या संतोष देशमुखांच्या परिवारामध्ये आल्यानंतर किंवा यांच्यासाठी लढताना भरपूर त्यांची बदनामी झाली, कारण त्यांची भूमिकाही काही काळामध्ये बदलत गेल्या. आपल्याला सगळ्याला आठवतं आहे की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची एक मीटिंग झाली चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी. खरं तर जेवणासाठी त्या ठिकाणी आम्हाला बोलवलं होतं म्हणून असं या दोघांनी सांगितलं. पण हा काही योगायोग नाही आहे आणि तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये जेवण बनतं. त्यामुळे जेवणासाठी दुसऱ्याच्या घरी जायची भीक अजूनपर्यंत तर या राज्यातल्या राजकारण्यांना लागली नाही, एवढं मात्र निश्चित आहे. त्यामुळं जेवणासाठी आम्ही त्यांच्या घरी गेलेलो, त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं आणि मग आम्ही जेवण केलं आणि गपचूप निघून गेलो, अशातलं तर पार्ट नाही आहे. ह्याचा अर्थ जेवणाच्या नावाखाली त्या ठिकाणी एक मीटिंग तुम्ही फिक्स केली होती आणि त्या मीटिंगमध्ये तुमचं निगोशिएशन्स झालं. कोणाला किती बोलायचं, कोणाबद्दल किती बोलायचं नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी ठरल्या. दुसरी गोष्ट, मनोज जरांगे पाटलांनी जे आता आरोप केलेत की धनंजय देशमुख परिवार हा सरकारच्या पक्षाला मिळालेला आहे, सरकारी पक्षाला म्हणण्यापेक्षा आरोपीच्या पक्षाला हा मिळालेला आहे. ह्याचं कारण असं सांगण्यात येतं की धनंजय मुंडे हे आजारी आहेत. धनंजय मुंडे हे खरं तर सूत्र जोडली तर या सगळ्या केसचं मास्टरमाइंड म्हणू शकता किंवा त्यांच्यापर्यंत लिंक पोहोचते असं सुरेश धसांनी बऱ्याच वेळा सांगितले. कारण ज्या खंडणीच्या केसमुळे, गुन्ह्यामुळे संतोषांना देशमुखांची हत्या झाली, ती खंडणी मागितली वाल्मिक कराडनी, हे ठीक आहे. परंतु वाल्मिक कराडनी खंडणी जी मागितली किंवा इतर गोष्टींमधल्या ज्या काही गोष्टींचा शेतकऱ्यांनी वगैरे आरोप केलेले, हे सगळ्या गोष्टी घडल्या किंवा सुरेश धसांच्या म्हणण्यानुसार त्या कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्यांची आणि वाल्मिक कराडची आणि धनंजय मुंडेंची बैठक ही धनंजय मुंडेंच्या शासकीय कार्यालयामध्ये किंवा शासकीय निवासस्थानी झाली होती.
जर असं असेल, जर त्या ठिकाणी स्वतः धनंजय मुंडे त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलताना उपस्थित असतील, तर धनंजय मुंडे देखील सहआरोपी झाले पाहिजे होते. परंतु पाठीमागच्या काळामध्ये तर इतपत सांगण्यात आलं की त्यांना न बोलण्याचा आजार झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना एकही शब्द बोलण्यास मनाई केलेली. त्याच्यानंतर काही काळानंतर अशी बातमी पसरली की धनंजय मुंडेंना पॅरालिसिसचा अटॅक आला आहे, अर्धांगवायू. त्याच्यानंतर या दोन गोष्टी समोर आल्यानंतर एकदा धनंजय मुंडे त्यांच्या मुलीच्या रॅम्प वॉकमध्ये फॅशन शोमध्ये बघताना आपल्याला बघायला मिळाले होते. काल पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघं एकत्र भेटतानाचा एक समोर व्हिडिओ आला आणि त्यांच्या देहबोलीवरून त्यांना अर्धांगवायू आला म्हणा किंवा त्यांना न बोलण्याचा आजार झाला आहे असं कुठल्याही प्रकारचं काही त्या ठिकाणी दिसलं नाही. ह्याचा अर्थ त्यांना हे प्रकरण शांत होईपर्यंत शांत राहण्याचा सल्ला कोणीतरी त्यांच्या खास मित्रांनी दिला असावा. आता त्यांचा खास मित्र कोण आहे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता सुरेश धस आणि धनंजय देशमुख यांची बंद दाराआड चर्चा झाल्याचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं. त्यांनी आधार कशाचा दिला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण ती सगळी मुलाखत ऐकली आहे. सुरेश धसांनी एका प्रतिष्ठित न्यूज चॅनलला एक मुलाखत दिली होती आणि त्या मुलाखतीमध्ये अत्यंत धक्कादायक असे खुलासे केलेले या संतोष अण्णा देशमुखांच्या केस संदर्भात. त्यावेळी त्यांनी बोलताना अशी एक गोष्ट सांगितली. एक्झॅक्टली तर मी तुम्हाला नाही सांगू शकत, परंतु त्याचा सारांश मी असा सांगतो की त्यांनी असं सांगितलेलं की या केसमध्ये खूप मोठे मोठे मासे गळाला लागणार होते किंवा खूप मोठ्या मोठ्या लोकांपर्यंत या केसचं कनेक्शन जाणार होतं. परंतु नंतर आम्ही कायदेशीर सल्ला घेतला, कायदे तज्ज्ञांसोबत बसलो, त्यांच्यासोबत चर्चा केली आणि धनंजय देशमुख असतील किंवा आम्ही असेल सगळ्यांनी मिळून आम्ही एक असा मार्ग काढला की या केसमध्ये इतर ज्या मोठ्या जे बाकीचे लोक आहेत त्यांना इन्वॉल्व करून ह्या केसला मोठी करण्यापेक्षा ह्या केसला आहेत तेवढ्याच लोकांमध्ये ठेवून जेवढी स्ट्रॉंग करता येईल तेवढी करायची आणि ह्या केसला न्याय मिळवून देण्यापर्यंत आपण जायचं, अशा प्रकारचं. ह्याचा अर्थ काय की या केसमध्ये आणखी काही सहआरोपी आहेत जे सुरेश धसांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्या लोकांवरती ॲक्शन घेतलीच नाही किंवा त्यांना इन्वॉल्वच केलं नाही. धनंजय देशमुख आपल्याला पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून ऐकायला एक गोष्ट मिळत होती त्यांच्याकडून की त्यांचं प्रत्येक वेळेला मीडियाशी बोलताना एक सांगायचं की अजून याच्यामध्ये एक पुरवणी येईल, आरोपपत्राची पुरवणी येईल, त्याच्यामध्ये बाकीचे सहआरोपी आहेत त्यांचा उल्लेख येईल किंवा त्यांच्या नावाचा उल्लेख येईल. परंतु असं काही कुठल्याही प्रकारे घडलं नाही, कारण त्यांच्या त्या मीटिंगमध्ये झालेल्या चर्चेनुसार कायदेशीर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी बाकीच्या इतर सहआरोपींना सोडलं. त्याचं कारण देखील त्यांनी असं सांगितलं की जर इतर आरोपींना आपण ॲड केलं तर ही केस मोठी होईल आणि मोठी झाल्यानंतर काही काळामध्ये यातल्या काही सहआरोपींबद्दल पुरावे जर सापडले नाहीत तर त्यांना जामीन मिळेल आणि जर जामीन मिळेल, एकाला जर जामीन मिळाला तर बाकीच्या सगळ्यांना जामीन मिळून ही केस पूर्णपणे ढिली होईल. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट मनोज जरांगे पाटलांनी सांगितली ती म्हणजे उज्ज्वल निकम सरकारी वकील म्हणून ही सगळी केस बघतायत. 4 सुनावण्या पार पडलेल्या आहेत. 5वी सुनावणी 7 मे म्हणजे आता ह्या 5 दिवसानंतर आहे. 7 मे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण 7 मे आणि 9 मे 2 दिवसाच्या नंतर या केसला 5 महिने पूर्ण होणार आहेत. म्हणजे विचार करा. ठीक आहे. सुरेश मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे हे जे आहेत आपले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम जे सरकारी वकील म्हणून काम करत आहेत, हे भारतीय जनता पार्टीकडून मुंबईच्या ठिकाणी एक निवडणूक लढवली होती लोकसभेची, ते पराभूत झाले त्या ठिकाणी. त्याच्या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीस आणि उज्ज्वल निकम यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळं या केसमधून त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्रांना कशाप्रकारे सोडवायचं आणि कशाप्रकारे त्यांना सूट द्यायची किंवा त्यांना कशाप्रकारे प्लॅन करून बाहेर काढायचं, ह्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा झालेली असू शकते. त्याचं कारण मनोज जरांगे पाटलांनी असं सांगितलं की वाल्मिक कराड हा मास्टर माइंड आहे, या केसचा मूळ सूत्रधार आहे. असं असताना देखील उज्ज्वल निकम ज्यावेळेला उभे राहिले ही केस हेअरिंगसाठी, त्यावेळेला त्यांनी त्यांच्यावरचा मास्टर माइंडचा जो काही आरोप होता त्यांचं नावाचा उल्लेख देखील केला नाही, परंतु टोळी प्रमुख म्हणून त्या सुदर्शन घुलेचं त्या ठिकाणी ॲड केलं, जेणेकरून वाल्मिक कराडला भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारे अडचण येऊ नये, निर्दोष मुक्तता करण्यासाठी. आणि एक्झॅक्टली तसंच झालं. लास्ट हिअरिंगला वाल्मिक कराडनी न्यायालयाला अर्ज केला की माझा या सगळ्या माझ्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही आहे आणि माझा या केसशी काहीही संबंध नाही, मला माझी निर्दोष मुक्तता करावी. आता
विषय असं झाला आहे की वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे जे सख्खे मावस भाऊ देखील आहेत, या दोघांनी देखील आता न्यायालयाला अर्ज करणार आहेत की आमच्या दोघांचं या सगळ्या प्रकरणामध्ये काहीही दोष नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला या सगळ्यातनं दोषमुक्त करावं. आता 5-7 मेला जी सुनावणी आहे त्याच्यावरती ही चर्चा होणार आहे. त्याच्यामुळे आता न्यायालय त्या गोष्टीवरती काय विचार करते हे अत्यंत महत्त्वाचं बघायला मिळेल. आणखी एक आपल्याला गोष्ट बघायला मिळेल की या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाल्याच्या दिवसापासून पोलीस संतोष अण्णा देशमुखांच्या हत्येचा गुन्हा दाखल करून घेत नव्हते. त्यावेळेला सगळ्यात अगोदर मनोज जरांगे पाटील त्या गावात पोचलेले आणि केज पोलीस स्टेशनच्या समोर बसून त्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्याच्यानंतर संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाल्याची केस ही केज पोलीस स्टेशनला रजिस्टर्ड झाली. या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे खांद्यावरती डोकं ठेवून रडेपर्यंत धनंजय देशमुख तोपर्यंत मनोज जरांगे पाटील हे देशमुख कुटुंबाच्या सोबत होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख हे एकत्र कधी आलेलं आपल्याला बघायला मिळाले नाहीत. आता ह्या सुरेश दसानी इंटरव्ह्यू दिल्यानंतर मनोज जरांगे पाटलांची आत्ता प्रतिक्रियाचं कारण असं आहे की मीडियाने त्यांना प्रश्न विचारले या सगळ्या प्रकरणामध्ये की आता धनंजय देशमुखांचं तुमचं वगैरे काय आहे किंवा कसं काय तुम्ही जात नाही येत नाही. तर त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की रागाने चिडून सांगितलं की मला त्याच्या संदर्भातलं काय विचारू नका. त्यांनी त्यांच्या आतमध्ये बंद दारामध्ये अंधारामध्ये काय काय चर्चा करतात, सरकारचा एक प्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन चर्चा करतो आणि त्या लोकांनी मॅनेज केले. आता एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं वारंवार हायलाईट करून एक गोष्ट सांगत होते की या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे आणि धनंजय मुंडे हे सगळे आरामात सुटतील आणि बाकीचे इतर देखील आरोपींना कुठलीही मोठी शिक्षा होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बघा की देवेंद्र फडणवीसांनी ही केस कशा प्रकारे सॉल्व केलेली किंवा सेटल केलेली आहे. वारंवार त्यांनी ह्या गोष्टीवरती हायलाईट केलं आणि ज्या पद्धतीनं ह्या केसची दिशा प्रवास सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टीवरनं हे मात्र निश्चित होतं आहे की येणाऱ्या काळामध्ये या केसला कशा प्रकारे अगदी वाऱ्यावरती असं टचकन उडवल्यासारखी केस उडवून जाणार आहे. ना देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार आहे, ना पूर्ण राज्यातल्या जनतेला समाधान मिळणार आहे की संतोष अण्णा देशमुखांच्या मारेकऱ्यांना कुठली शिक्षा झाली. बघा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळेल. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक गोष्ट आहे. मराठा समाजाचं एक आक्रमक चेहरा म्हणून मनोज जरांगेंची ओळख होती आणि बीडमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आणखी एक मनोज जरांगेंना त्यांच्या समानार्थी एक व्यक्ती जर उभा राहत असेल तर देवेंद्र फडणवीसांना का नको, म्हणून सुरेश दसांना पुशिंग केलं, खालून पुश केलं की तुम्ही मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये उभा राहा आणि एक स्ट्रॉंग चेहरा बना. पण एखाद्याच्या रक्तामध्ये जर गद्दारी लिहिलेली असेल तर तो व्यक्ती गद्दारच होतो शेवटपर्यंत. आता त्याच्यामध्ये कोण गद्दार झालं नाही झालं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल. मी काय डायरेक्ट कुणावरती नाव नाही घेत. परंतु एक गोष्ट मात्र वाईट वाटते की ज्या कुटुंबासाठी अख्खं राज्य हळहळलं, अख्ख्या राज्यातली जनता रडली, त्या कुटुंबाने अशा प्रकारचं सेटलमेंट करणं हे राज्याच्या कुठल्याही व्यक्तीला न पटण्यासारखं आहे. आता या गोष्टीमध्ये काही त्यांची मजबुरी असेल, काहीही मजबुरी असेल, परंतु जर अख्खं राज्य तुमच्यासोबत होतं, जर तुमच्या मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटीलसारखा एक कट्टर कार्यकर्ता जर तुमच्यासोबत होता तर तुम्ही बंद दाराआड अंधारा खोलीमध्ये जाऊन अशा प्रकारच्या मीटिंग करणं आणि आरोपींसोबत सेटलमेंट करणं हे कुठल्याही राज्यातल्या जनतेला अजिबात व्यक्तीला पटणारी गोष्ट नाही. आता ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य येणाऱ्या काळामध्ये कळेल की खरंच धनंजय देशमुख हे सेटलमेंट झालेत का, धनंजय देशमुख कुटुंब आरोपींसोबत त्यांनी सेटलमेंट केले का, ही सेटलमेंट किती रुपयांची झाली आहे किंवा आणखी कुठल्या गोष्टींची झाली आहे, कुठले व्यवसाय त्यांना द्यायचे आहेत का, कुठल्या पैशाचे त्यांना आमिष दिले आहे का किंवा कुठलं ब्लॅकमेलिंग त्यांना केलं गेलं आहे का, हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल. परंतु आत्ता मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी दोघांनी दोषमुक्त होण्यासाठी अर्ज केलेले आहेत आणि 7 मेला त्यांच्यावरती जी काही सुनावणी पार पडणार आहे त्याच्यामध्ये निष्पन्न होईल की न्यायालयाचं काय त्याच्यामध्ये स्टँड आहे. धनंजय देशमुखांच्या संदर्भातलं जे काही आरोप त्यांच्यावरती केले जात आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये तुमचं काय मत आहे, आणि जर खरंच धनंजय देशमुख किंवा देशमुख कुटुंबांनी आरोपींसोबत जर सेटलमेंट केले असेल तर त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार आहेत, मनोज जरांगे पाटलांनी जे काही अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत, काय विचार आहेत ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा.
जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.